आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. येऊ. छान वाटलं. थँक्यू. छान वाटलं भेटून तुम्हाला. हो येतो मी. नमस्कार. चला मी तुम्हाला सोडून येतो सर. उशीर होईल तुमची फ्लाईट. म्हणजे बाकी बरोबर केलं. समीरराव, मला वाटतं आपण पण निघूया आता लवकर. हो निघूया चला. बिल मी तिकडे भरतो. चला. आहेत तो सुट्टे. हो आहेत आहेत. पटकन जाऊन आराम करतो. आधी गोळी घेतली पाहिजे. अरे हे काय, खरंच लाईट्स गेल्यात की काय? काय? अरे बापरे, आज माझा वाढदिवस आहे. हो बाबा, तुम्ही जरी तुमचा वाढदिवस विसरला असलात तरी आम्ही कसे काय विसरणार. चला केक कापूया. चला चला बाई, चला. पुराणी एवढी तयारी केली ग बाई. चला. हो हो हो. काय कशाला उगाच असू दे बाई. दीर्घायुष्य लाभू दे बाई मास्तर. आता काय करायचं आहे? काय करायचं म्हणजे केक कापायचा आता. चला. हो बर बर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. बाबा बाबा. Move fast. तू कधी तिथेच थांबा.
मी आलो केस पेपर बनवून. चालेल. डॉक्टर नाही आले अजून. पेशंटचे रिलेटिव्ह तुम्हीच ना? हो हो. डॉक्टर काय झालंय त्यांना? मी काही टेस्ट सजेस्ट केल्या त्या लवकरात लवकर करून घ्याव्या लागतील. केस पेपर आणलेत ना? हो आणले. नर्स, हे पेपर त्याला अटॅच करा आणि शक्य होईल तितक्या लवकरात लवकर टेस्ट करावे लागतील. तिथे काउंटरवरती पैसे भरा, तिथूनच पुढची प्रोसिजर होईल आणि रिपोर्ट आले की मी बघू पुढे काय करायचं ते. ओके, चला. आम्ही आलोच. चला. मॅडम, टेस्ट करायच्या होत्या. पेशंटचं नाव काय? अशोक वाडकर. केस पेपर? टेस्ट करायचे आणि केस पेपर. चला जाधव मॅडम, येऊ का? थांबा वगैरे. सॅम्पल घेऊन चाललात ना? हो. मग अजून एका पेशंटच्या टेस्ट करायच्यात, त्याही घेऊन जा सोबत. अहो अर्जंट आहे का? केस पेपर वरून तर अर्जंटच वाटते. बघू काय टेस्ट करायचे. काय टेस्ट करायचे? अशोक वाडकर म्हणजे ते वाडकर मास्तर का? हो. अहो यांच्या कालच मी टेस्ट केल्या होत्या माझ्या लॅब मध्ये. तुम्ही त्यांचे रिलेटिव्ह आहात का? हा. अहो काय हो वाडकर मास्तर, म्हणजे त्यांनी सॅम्पल दिले मला, पण कंटिन्यू फोन करायला लागले की रिपोर्ट्स आले का, रिपोर्ट्स आले का. मी त्यांना म्हणालो अहो अजून नाही रिपोर्ट्स आले, पण नंतर त्यांना मी फोन केला की रिपोर्ट्स आलेत म्हणून, पण ते म्हणाले की घरी आणून नका देऊ, मी स्वतः येतो कलेक्ट करायला. बरं, पण मी त्यांना सांगितलं की रिपोर्ट्स आम्ही घरी आणूनच देतो, कारण तशी आमची लॅबची पॉलिसी आहे म्हणून, पण नाही म्हणाले होते. नेमकं कुठल्या कुठल्या टेस्ट केल्या होत्या? ह्याच सगळ्या टेस्ट केल्या होत्या मी. हा, फक्त डॉक्टर वेगळे होते, म्हणजे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मी गेलो, सॅम्पल्स कलेक्ट केले आणि माझ्या लॅब मध्ये टेस्ट केल्या. कुठले डॉक्टर होते? म्हणजे डॉक्टरांचं नाव सांगू शकता का? डॉक्टर, हा डॉक्टर प्रभू. हा डॉक्टर प्रभू. हा. तुमच्याकडे नंबर असेल तर मिळेल का आम्हाला? मिळेल ना, एक मिनिट. घ्या. 98701460. थँक्यू. येस, वेलकम. तुम्ही सॅम्पल्स पाठवून द्या, मी आहे. हो, मी पाठवतो. ते फोन उचलत नाहीयेत, बिझी असतील. मी त्यांना एक मेसेज करून देतो, म्हणजे उद्या सकाळी बोलता येईल. दादा, त्या डॉक्टरांनी या टेस्ट काकांना ऑलरेडी करायला सांगितल्या होत्या. याचा अर्थ काका खूप आधीपासून ट्रीटमेंट घेत आहेत. म्हणजे त्यांना तो त्रास झाला तो अचानक झालेला नाहीये, खूप आधीपासून होतोय आणि त्यांनी आपल्यापासून लपवून ठेवलंय. हो ऐका ना, डॉक्टर म्हणतात की बाबांना आता भेटता येणार नाही, त्यांना आराम करायला सांगितलाय. तर आपण थांबूया इथे. हा, बाकीच्यांना जाऊ दे. नाही, आकाशाने मुक्ता थांबतील, आपण घरी जाऊया. अहो पण त्यांना घरी लाडू आहे, आपल्याला जावं लागेल. हा, ते थांबतील ना? चालेल ना? हो हो, मी थांबतो. ठीक आहे. ते पेमेंटचं पण हो, मी बघतो. चल. सावकाश. फोन करा. हो हो. आम्ही झोप बाई, आता उशीर झालाय का नाही? पण ग्रॅनी, असं वाड्याजोबाला काय झालं असेल अचानक?
तू हॉस्पिटलमध्ये फोन कर आणि विचार ना. अगं मला सुद्धा नीट माहिती नाहीये. काय झालं? या मास्तर या बाई. हा या बसा इकडं. हा आणि आता अजिबात घराबाहेर पाऊल टाकायचं नाही, विचार करायचा नाही कसला, कळलं का? आणि सगळ्यात महत्वाचं बाई मी सांगेन ते ऐकायचं बाई सगळं. मग काय तर? बाबा पाणी आणू? खायला करू का काही? आपण एक काम करूया, सगळं बाबांच्या आवडीचं बनवूया. हो मला काही नको, तुमच्या आवडीचं तुम्हाला काय पाहिजे ते करा, मला काही अरे ना मला. बाबा कसं वाटतं आता? आणि डॉक्टर काय म्हणाले? अरे काही झालेलं नाही, मला अगदी ठणठणीत आहे. हा बहुमानानुसार थोडासा थकवा येणारच ना ग. तेवढंच झालंय. उगाच तुम्ही त्रास करून घेताय. काय नाही, म्हातारीचं कौतुक पुरे झालं. तुम्ही आता आपापल्या कामाला जा बरं. हा सांगून ठेवतो. हो बर काय ग तुला गोंधळ मांडलेकर बाई गेल्या का? शाळेत गेल्या? नाही आज नाही पाठवलं तिला. आहे ना आतमध्ये तुमच्या खोलीमध्ये अभ्यास करते. होय बर मी ना थोडासा आराम करतो आता. एक सावकाश. आणि एक लक्षात घ्या, कोणी माझ्या काळजीपोटी माझ्या खोलीच्या आसपास पिंगा घालत राहू नका. बाबा जा सगळ्यांनी आपापल्या कामाला जा, कळतंय का? अगदीच मला तसं काही वाटलं तर मी असेल तर ताईने हाक मारेन. हो आणि त्या सुद्धा अगदी बारीक लक्ष ठेवून जातील माझ्यावरती. हो अजिबात मला घराबाहेर पाऊल सुद्धा ठेवायला देणार नाहीत, बरोबर ना? मग काय तर, तुम्ही दाराच्या बाहेर पाय तर ठेवा, मग मी येईन, तुम्ही ये बाई. बघा आहे ना, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही ते एखादं द्वारपूर घराबाहेर पडू नये म्हणून आया त्या अशा दरवाजाला अशी मोठी फळी लावून घेतात ना, तशी मोठी फळीच लावून घ्या. मला ओलांडता सुद्धा येणार नाही बाई. काय बाबा काय बोलायचं त्यांना? चला आलं. तू नको काळजी करू वृंदा. काय झालं? बाबा आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही असे गप्प का झालात? आणि ओबी बाबांनी आपल्यापासून खूप मोठी गोष्ट लपवून ठेवली. म्हणजे त्यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे हे सुद्धा बाबांनी आपल्यापासून लपवून ठेवलं. आणि आता ते ऑपरेशन झाल्यावर ते किती यशस्वी होणार आहे हेही माहित नाही आपल्याला. ताई आपले बाबा ताई नाही. ओवी नाही.
त्यांनी आपल्यापासून लपवून ठेवलं कारण आपल्याला त्रास होऊ नये, टेन्शन येऊ नये असं वाटत होतं. त्यांनी सगळं लपवलं पण तुझ्या लग्नात जर त्यांच्याबद्दल कळलं तर आपल्या सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे जाणार आणि त्यामुळे तुझं लग्न पोस्टपोन करावं लागू नये अशी इच्छा होती त्यांची, म्हणून हे सगळं लपवलं आपल्यापासून. आणि आताही त्यांना आपल्या चेहऱ्यावर दुःख नाही बघायचंय. आता त्यांची इच्छा आहे तर आपल्या चेहऱ्यावर आपल्याला काही माहिती आहे, काही कळलंय असं नाही दाखवलं पाहिजे आपण. काय नशीब काढलं बाई मास्तरांनी. आणि पोरींनो तुम्ही सुद्धा काय पाप मिळालंय बाई तुम्हाला. त्या यमाला दरवाजात उभं करून ठेवलंय बाई त्याने, तुमच्या चेहऱ्यावर दुःख दिसू नये म्हणून. आणि तुम्ही सुद्धा बाई बापाचं काळीज बनवून स्वतःच्या काळजावरती दगड ठेवलाय. ते तुमची काळजी करतात, तुम्ही त्यांचं दुःख कमी करत नाही. असं कुठं घडत नाही ग बाई. मागच्या जन्मीला फार मोठं पुण्य केलेलं असेल तुम्ही आणि तुमच्या बाबांनी पण, म्हणून तुमच्या सगळ्यांच्या नशिबी आहे असं नातं आलं. मरणाच्या दारात असून सुद्धा ना मास्तर सुखी आहे असंच म्हणायला लागेल बाई. हो, आम्ही पण वाडकर मास्तरांच्या मुली होतो. आमच्या बाबांना आम्ही मरणाच्या दारातनं परत आणू. आणाल बाई आणाल. मी धन्वंतरी हॉस्पिटल आणि ग्लोबल हॉस्पिटल मध्ये बोललोय. त्यांनी एका धर्मदाय संस्थेशी कॉन्टॅक्ट करून दिलाय मला. अच्छा, तुमचं डॉक्टरांशी बोलणं झालं का? हो, बोललो मी त्यांच्याशी. त्यांनी एका आपल्याच एरियातले काय ते गणेश संस्था आहे ना, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला सांगितले. ते बोलले की मी बोललोय तिकडे म्हणून. आणि त्यांनी काय हॉस्पिटलची नावं पण पाठवलेत जिथे ट्रीटमेंटवर जरा सवलत मिळेल. वा समीर, असं झालं तर खूप बरं होईल ना. बरं तर होईल, पण मला असं वाटतंय की एकूण खर्च $65 ते 70 लाखापर्यंत जाईल. बापरे, इतका खर्च? समीर हो, इतके पैसे कुठून गोळा करणार होत आपण? हा प्रश्न तर मलाही पडलाय, पण आपल्याला प्रयत्न करणं सोडून चालणार नाहीये. नाही,
प्रयत्न तर करायलाच हवेत आपल्याला, पण काही ना काहीतरी करून मार्ग शोधावाच लागणार आहे आपल्याला. काय चाललंय? हसक्याने जायचं आहे की मुक्ताच्या ठोशात? हो, ठरवा ठरवा काय ते. बस झालं, खूप झालं. मी निघतो माझ्या कामाला. बाई बाई, कुठं निघतो? मास्तर, तुम्हाला एकदा दम दिलेला कळत नाही? आता काय झालं, केलं ना नाश्ता तुम्ही म्हटल्याप्रमाणे. कुठं गेलाय? संपलाय कुठं? नाश्ता आधी संपवायचा, मग गोळ्या घ्यायच्या, मग जायचं बाई कुठं जायचं ते. अरे ते विसरलो. घेतो मी आता, निघण्यापूर्वी घेतो औषध. नाही आधी आधी नाश्ता संपवा बाई. हे घ्या, खा आधी. अगं जाणार नाही मला, ही भरपूर आहे. अहो खा थोडस. मी पण ऐकणारातलं नाही, थोडी हळूहळू खा बाई. का? वाडकर मास्तर, नमस्कार. नमस्कार. हे वाडकर मास्तरांचंच घर आहे? हो माहिती आहे मला, पण मी ओळखलं नाही आपल्याला. मी समीर महाले, त्यांचा जावई आहे. बोला. अच्छा, हो का? हे त्यांचे रिपोर्ट्स, त्यांनी लॅबमध्ये काही टेस्ट केल्या होत्या ना, ते रिपोर्ट्स द्यायला आलो होतो. मी त्यांचा विद्यार्थी आहे, हे रिपोर्ट्स द्यायला आलो होतो. म्हणलं त्यांची भेट घेऊन जावं. तुम्ही मला देता का रिपोर्ट्स? तुम्ही बघाच, नो इश्यूज, पण रिपोर्ट जरा क्रिटिकल आहेत. म्हणलं सरांची भेट घ्यावी म्हणून आलो होतो. तुम्ही 1 मिनिट येता का? तुम्ही जे काय बोललात ना, त्याची कल्पना आहे आम्हाला. ओके, पण रिपोर्ट्स पाहिल्यानंतर आपल्या माणसाबद्दलची काळजी वाटते ना, मला तीच काळजी वाटली म्हणून मी इथं आलो. सर, त्यांचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे, आपल्याला ऑपरेशन करावं लागणार. हो, हेही माहिती आहे, डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला. काय? तुम्हाला कल्पना आहे? हो, बाबांना काय झालंय हे त्यांनाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे. पण बाबांना याची कल्पना नाहीये की आम्हाला माहिती आहे ते. त्यांना आम्हाला दुःखी बघायचं नाहीये म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं नाहीये. आणि आम्हालाही त्यांची इच्छा पूर्ण व्हावी असं वाटतंय म्हणून आम्ही त्यांना कळू देत नाही. प्लीज तुम्ही कळू देऊ नका. आणि त्यातूनही कोणत्या विद्यार्थ्यांना कळलंच आणि त्यांना विचारपूस करायची असेल तर त्यांना आम्हाला फोन करायला सांगा. डायरेक्ट असं बाबांना फोन करू नका. हा प्लीज. हो, कठीण आहे, पण आपल्याला लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्यावी लागेल. अहो, ट्रीटमेंट नाही केली तर पेशंट दगावू शकतो. ट्रीटमेंटला उशीर झाला तर काय होईल याची कल्पना आहे आम्हाला. पण प्लीज तुम्ही कोणालाही कळू देऊ नका. आमचाही तोच प्रयत्न. ते फक्त आता आनंदी राहणं, टेन्शन फ्री राहणं हे महत्वाचं आहे आमच्यासाठी. हो, तुम्ही काही काळजी करू नका आणि टेन्शन घेऊ नका. अहो, वाडकर मास्तरांची पुण्याई आहे, त्यांना काहीही होणार नाही. तुम्ही काळजी करू नका. अहो, ते आनंदी राहणं महत्वाचं आहे. येतो मी, काळजी घ्या. वाड्यासोबत देवा घरी जाणार आहेत? शमिका. अगो अगो, काय काय झालं बाळा? काय झालं? 1 मिनिट, काय झालं? थमे. वाड्यासोबा. शमिका, काय झालं? बस इकडे बस, इकडे बस. काय झालं? का रडतेस तू? काय झाली? रडते काय एवढं?
विचार काय झालं मला सांग. काय झालं मला सांग. काय करते? माझ्या टीचर माझ्यावर रागवल्या. अरे असं कसं रागवल्या आणि एवढं रागवल्या तुला एवढं रडायला येईपर्यंत? अशा काय टीचर आहेत त्या? तू रडू नको. आपण एक काम मी ना तुझ्या शाळेत येतो आणि ते टीचरला भेटून चांगला जाब विचारतो त्यांना का आमच्या शफिकाला काय एवढं रागवलात तुम्ही एवढं रडायला येईपर्यंत? हा काय आपण त्यांना जाब विचारायचं नाही. असं नाही करायचं. चुप 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 नाही रडायचं. हो बाळा केवढं रडते पोर. चुप चुप नको नको शांत हो बा. मला वाटलं आता ही काय बोलते आणि काय नाही बाई. पण सांभाळून घेतलं हो एवढ्याशा पोरीने. मास्तरांचा आजार कळला होता तिला. आई ग तरी सुद्धा चक्कार शब्द काढला नाही. शहाणी आहे माझी टमी. आणि नशीबवाणी. हो तुम्ही सगळे आलात तिच्या आयुष्यात. वाडेकरांच्या मुलींसारखी माझी मुलगी पण आता स्ट्रॉंग होत चालली. हो ना बाळा? प्राऊड ऑफ यू. पण वाड्यात आमच्या टीचरांना भेटायला येणार आहे. जर तू खरंच आला तर? रडू नको. मी काय म्हणतो तो हे ओवी आणि समीरराव कुठे आहेत का? वरती येत ते. बाबा हा बसा. नाही तुम्ही कशाला उठता? नाही बसा बसा. नाही काय नाही ओवी आणि समीरराव त्यांना त्यांच्या काय ते बिझनेसच्या वाढीसाठी थोडेफार काय पैसे हवे होते ना. मी माझ्या एका मित्राशी बोलून त्याची व्यवस्था केलेली आहे. त्यांच्या कानावर घालायचं होत. हा काय हो गोंधळ म्हणले कर बाई. या का अशा शांत शांत काय परत काही झालं का? नाही हो ते तिला मॅडम ओरडल्या ना तिच्या तर अजिंक्यांना सांगत होती. हो 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 गोंधळ म्हणले कर भाई. काही काळजी करू नका तुम्ही. मी येतो ना उद्या शाळेत येतो तुमच्या आणि त्या बाईने चांगला जाब विचारतो. हा नाही नको तुम्ही नका जाऊ बे. नाही म्हणजे त्या बाईंची काही शिकवणी नाही घ्यायची मास्तर आपल्याला. चांगला जाब विचारायचा आहे बाई तिला. आणि तुम्ही म्हणजे काय दादा पुता करून तिला समजवा नाही तर काय तर. म्हणून शिक्षक ना तुम्ही असंच करणार. मी जाते बाई तिला दम मारायला. हा चांगली हिच्या ठमीच्या मॅडमना ना सरळच करते मी. तुम्ही आपलं ते तुमच्या लेकीची शिकवणी घ्या. आभाची दिवसभर अभ्यास करत बसली बाई वरती. हा बघ आजी येणार उद्या शाळेत म्हणजे तुझ्या त्या बाईची चांगली खरडपट्टी काढतील त्या. हा मी आवाज रिव्हिजनचं बघतो. होय होय. अच्छा